दरम्यान या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आता जोरदार खणाखणी सुरू झाली आहे. बघूया. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली. म्हणूनच संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने विरोधी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे असं त्यांचं सुनेचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भात अनेक दाखले त्या सुनेने नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? नाही, ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्येच मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामध्ये कुठे सूड भागणू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल.